ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 फुटीर खासदार हे आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। मुंबई विमानतळावर खासदारांचं विमान लँड झालेलं आहे। स्वागतासाठी शिवसैनिक विमानतळावर पोहोचले। ओमप्रकाश राजे-निंबाळकर, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख विमानतळावर पोहोचले। भाऊसाहेब वागचौरे मुंबईत परतलेले आहेत। फुटीर खासदारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा ताफाही त्यांच्या सोबत आहे। देवदर्शनानंतर सर्व खासदार हे शिंदेंसोबत पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। 6 खासदार हे आता मुंबईमध्ये परतलेले आहेत, मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटलेले, बंडखोरी केलेले असे हे 6 खासदार जे आता शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। ते 6 खासदार आता मुंबई विमानतळावर पोहोचलेत। त्यानंतर देवदर्शन आणि मग शिंदेंसोबत ते पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार आहेत। आज दुपारी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ठाकरेंची साथ सोडलेले, शिंदेंसोबत जाणार असलेले असे हे 6 खासदार, हे 6 खासदार आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। आपण त्या अनुषंगाने काही दृश्य सुद्धा पाहू शकतोय। त्या खासदारांच्या गाड्यांची हे दृश्य आहेत। मुंबई विमानतळ परिसरातून हे दृश्य समोर येत आहेत। मुंबई विमानतळावर हे सगळे खासदार पोहोचलेले आहेत। पोलिसांचा ताफा त्यांच्यासोबत आहे। त्यांच्या स्वागतासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक सुद्धा विमानतळावर पोहोचलेले होते। ही दृश्य आपण मुंबईच्या रस्त्यांवरची हे दृश्य पाहतोय। त्या खासदारांची, त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यांची, पोलिसांचा ताफा त्यांच्यासोबत आहे। पोलीस मोठ्या प्रमाणावर त्यांच्यासोबत आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, काही तपशील देतील। शिवाजी, हे 4 खासदार राजधानी दिल्लीमधून तिकडे पोहोचलेले। खरं तर देहरादून वरून हे विमान निघाल्याची माहिती आहे आणि आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी हे खासदार उपस्थित असणार आहेत। हे खासदार आपली भूमिका या निमित्ताने मांडणार आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार हे 4 खासदार आहेत। एक म्हणजे हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर, दुसरे म्हणजे भाऊसाहेब वागचौरे शिर्डीचे, त्यानंतर यवतमाळ वाशिमचे संजय देशमुख आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर चौथे खासदार म्हणजे शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे। हे 4 खासदार मुंबईमध्ये पोहोचतात। बंडखोर खासदार आहेत आणि एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं संजय दिना पाटील हे मुंबईतच आहेत। त्यानंतर पाहिलं गेलं तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे महाराष्ट्रातच होते आणि हे सगळे फुटीर खासदार आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। मोठी VIP सिक्युरिटी त्यांच्याकडे पाहायला मिळत आहे आणि ते आता एका हॉटेलला जाऊन आराम करतील किंवा एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे मुख्य नेते यांची भेट घेतील। त्यानंतर ते पत्रकार परिषद घेतील। जी माहिती मिळते त्यानुसार 3 नंतर कधीही पत्रकार परिषद होऊ शकते। त्याचबरोबर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जो फोटो दिलेला आहे ओम बिर्ला यांना पक्षांमध्ये विलीन होण्यासाठी, त्याचं पत्र आणि त्यांचे फोटो व्हिडिओ देखील आता बाहेर येणार आहे। देवदर्शनानंतर हे सर्व खासदार जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या सोबत पत्रकार परिषद घेणार आहेत। या अगोदर आपण पाहिलं होतं की एका हॉटेलमध्ये बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये जाण्यापूर्वी त्यांचा फोटो एक व्हायरल झाला होता आणि त्यानंतर आता एक वाराणसी या ठिकाणी गेल्याचा फोटो देखील, देवाचा दर्शनाचा फोटो व्हायरल झाला होता। आणि तिसरी हे दृश्य की ज्यामध्ये हे सर्व खासदार जे आहेत ते आता राजधानी दिल्लीच्या आसपास राहिल्याचं कळते आणि त्यानंतर हे देहरादून वरून मुंबईमध्ये रवाना झाल्याचं कळते। आज त्यांची भूमिका ते माध्यमांसोबत स्पष्ट करणार आहे। शिवाजी, आता 6ही खासदार मुंबईमध्ये पोहोचल्याची माहिती आहे। 6ही खासदारांपैकी एक जे ओमराजे निंबाळकर आहेत सोलापूरहून निघालेले आहेत। सकाळी त्याचे तेव्हा ते दिल्लीला येतील असं त्यांचं म्हणणं होतं। मात्र अशी माहिती मिळते की 6ही खासदार या पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे यांच्या सोबत उपस्थित असतील। खास करून ओमराजे निंबाळकर असणं अपेक्षित आहे कारण त्यांच्याबद्दल सातत्यानं शंका उपस्थित केल्या जात होत्या। ते जर आजच्या फ्रेम मध्ये नसतील तर त्यांच्याबद्दल शंका परत एकदा उपस्थित होऊ शकतात की ते गेलेले आहेत का, मनाने आहेत का। मात्र त्यांनी माध्यमांसमोर काल येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि निधीसाठी, विकासासाठी हे खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांच्या सोबत चाललेले आहेत अशी भूमिका त्यांनी काल काही खासदारांनी माध्यमांशी व्हिडिओ प्रसारित करून दिली होती। त्या दृष्टिकोनातून आता हे खासदार काही बोलणार का किंवा या खासदारांच्या सोबत एकनाथ शिंदे, त्याचबरोबर श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार असल्यामुळं आता ते काही भाष्य करतात का हे पाहणं महत्वाचं आहे। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ऑपरेशन टायगर राबवून एकनाथ शिंदे यांनी त्यांची ताकद दाखवून दिलेली आहे। उद्धव ठाकरे यांना या निमित्ताने एक मोठा झटका मिळालेला आहे
आणि आता हे पाहणं महत्वाचं आहे की विकासाच्या मुद्द्यावरती हे खासदार गेलेले असताना यांचे जे मुद्दे आहेत, त्यांच्या मतदारसंघात प्रलंबित कामं जी राहिलेली आहेत, ती अशी भरीव निधी काय मिळतो, किती निधी दिला जातो, हे पाहणं महत्वाचं आहे. दुसरीकडे म्हणजे ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांची जी हत्या झाली होती, त्या हत्यांच्या मारेकरी त्यांना शिक्षा व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून सीबीआयने उत्तम तपास करावा, उत्तम पुरावे द्यावे, अशी अपेक्षा ओमराजे निंबाळकर यांची आहे. या संदर्भामध्ये त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी देखील संवाद साधल्याचं कळत आहे. त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर या सगळ्या खासदारांचे वेगवेगळे इश्यू आहेत, मुद्दे आहेत, त्या मुद्द्यावरती हे गेलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 2022ला जी शिवसेना फुटली होती, आपण पाहिलं होतं 22 जून 2022ला, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय की 23 जून 2022ला हे पत्रकार परिषद घेऊन 22 जून 2022ला आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडताना पाहायला मिळते. तर बरोबर 4 वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला बंड केलं होतं, त्यानंतर आज 4 वर्ष पूर्ण होत आहेत, 22 जून 2022 आणि आज 22 जून 2026ला ते त्यांचं भूमिका जी आहे ते मांडताना पाहायला मिळत आहे. 4 वर्षानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे 6 खासदारांना सोबत घेण्यामध्ये यश मिळवलेले आहे. आणि जर एकंदरीत जर पाहिलं गेलं तर असं सांगितलं जातंय की याच्यातील पुढचा टप्पा म्हणजे राज्यातील काही आमदारांना देखील सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. ते आमदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं समजतंय. त्यामुळे भविष्यातला ऑपरेशन 2.0 देखील लोड होत आहे, असे अनेक पोस्ट सोशल मीडियावरती एकनाथ शिंदे समर्थित लोकांकडून केले जात आहेत. त्यामुळं आमदार देखील सुरक्षित आहे का, त्या दृष्टिकोनातून आज एकनाथ शिंदे यांच्याशी काही संपर्कात आहेत का, या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे यांनी एक बैठक बोलवल्याचं कळत आहे. आणि त्या बैठकीमध्ये आमदारांच्या देखील मतं जाणून घेतली जाणार आहेत. सध्या 6 खासदार गेलेले आहेत, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न देखील उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं केला जातो. आज या खासदारची पत्रकार परिषद होणार आहे, त्याच्यामध्ये काय भाष्य करतात हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र 22 जून 2022 नंतर 22 जून 2026ला ही जी पत्रकार परिषद होत आहे, एकंदरीत या 22 जूनला ऐतिहासिकरित्या राजकीय दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टिकोनातून एक वेगळं महत्व जे आहे ते प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि बरोबर तोच दिवस आज जो आहे तो जाहीर करण्यासाठी निवडला गेलेला आहे, त्याला एक आगळं वेगळं ऐतिहासिक महत्व त्यामुळेच प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी खरं शिवाजी, हा महत्वाचा मुद्दा तुम्ही आठवणीत आणून दिलात. 22 जून 2022 ते 22 जून 2026 बरोबर 4 वर्षांनी हे ऑपरेशन टायगर अर्थात 6 खासदार जे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत ते ऑपरेशन शिंदेकडून राबवलं जात आहे. शिवाजी, आणखी एक महत्वाचा मुद्दा या अनुषंगानं ज्याविषयी आपल्याला बोलावं लागेल, आज राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे. आज ही पत्रकार परिषद घेतली जाईल, आज पुरावे समोर येतील असं म्हटलं जात आहे, आज पत्राला मान्यता मिळेल असं म्हटलं जात आहे. हे जे टायमिंग एकनाथ शिंदेंनी साधलंय, विरोधकांना वेळ न देण्याचं, अधिवेशनामध्ये विरोधकांनी मूळ जे मुद्दे आहेत त्याकडे विरोधकांचं दुर्लक्ष व्हावं, याचाही प्रयत्न यातून होताना दिसतोय. अगदीच, म्हणजे शिवसेनेचे खासदार फुटलेले आहेत, त्या मुद्द्यावरती कायदा सुव्यवस्था, राजकीय व्यवस्था ह्या मुद्दे तर समोर आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, युद्धजन्य परिस्थितीमुळे महागाई वाढलेली आहे, हे सगळे मुद्दे समोर असताना, बेरोजगारी वाढताना पाहायला मिळत आहे. तर हे सगळे मुद्दे समोर असताना एक प्रकारे वेगळी भूमिका घेऊन खासदार फोडण्यात आले. 22 जून 2022 च्या तारखेनंतर 22 जून 2026. शिवाजी, तुम्हाला थोडंसं थांबवतो, तुम्ही जोडलेलेच राहा. आपल्यासोबत किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेल्या आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या. आपण त्यांची प्रतिक्रिया समजून घेऊया. किशोरीताई, 6 खासदार आता तुम्हाला सोडून जात आहेत, तुमच्या पक्षाला सोडून जात आहेत, हे स्पष्ट झालंय. हे 6ही खासदार आता मुंबईत पोहोचल्याची माहिती आहे, आपली प्रतिक्रिया? आम्हाला सोडून नाही जात आहेत, त्यांच्या मनात आम्हाला म्हणजे प्रेम दिसतंय, परंतु जाणून बुजून निधी न देणं आणि त्यांचा गळा आवळणं, आता त्या गळा आवळण्यामध्ये त्यांना ते आवडतंय आणि त्यांना निधी मिळणार आहे आणि ते निधी मिळाल्यामुळे लोकांना सुखी करणार आहेत. हे काय स्वप्न जाल आहे, त्या जालात ते फसले. किशोरीताई, म्हणजे तुम्हाला हा दावा पटतोय सोडून जाणाऱ्या खासदारांचा, की फक्त निधी मिळत आम्हाला नाही दावा म्हणून हे पटणं आणि खासदार न सोडून पटण्याचं जातात? काय,
संपूर्ण देशामध्ये जर निवडणूक प्रक्रिया आणि निवडून आल्यानंतरच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या सगळ्या संविधानामधल्या सगळ्या प्रक्रिया बदलत चालल्या आहेत. एक सांगणार, मी शिवसेना सोडून नाही गेलोय, मी शिवसेनेतून शिवसेनेचा प्रवास करतोय. जोपर्यंत कोर्टाने निकाल दिला असता काहीतरी एक आरपाची झालं असतं. हे आता काय चाललंय, लहान मुलासारखं बोलतायत. मी पक्ष सोडतच नाही, मी ह्या पक्षातून शिवसेनाच पक्षात जातोय. हा तर पायंडा पाडलाय केंद्रापासून ते आज ग्रामपंचायतीपर्यंत. त्याला काय म्हणावं, लोकांची, ज्या लोकांनी मतदान केलं पुढच्याला मतदान प्रक्रियाच होणार नाही असं वातावरण आता देशात दिसायला लागलंय. किशोरीताई, एक दावा या खासदारांकडून बंड केलेल्या किंवा फुटलेल्या आपण म्हणू खासदारांकडून केला जातोय तो असा की आमचा जाण्याचा विचार नव्हता, आमच्यावर जी विनाकारण टीका सुरू झाली, आमच्याबद्दल खालच्या भाषेत ठाकरेंच्या शिवसेनेतून शाळेतली मुलं सांगतात ना, त्यांची मैत्री चांगली होती पण त्या माझ्या मैत्रिणींनी मला ना काहीतरी बोलले म्हणून मी चाललं. काय अहो, खासदार होतो, गोळ्याने दूध पिता काय? एक कारण तर तुम्ही सांगितलं ना व्हॅलिड, जे तुम्हाला वाटतंय की आम्हाला निधी मिळत नाही, मग आम्ही पुढे निवडून कसे येणार, मग आम्हाला लोकांची काळजी आहे, हे सांगितलं ना. आता काय सांगताय, मग काय तुमची पूजा करायची? जे शाब्दिक पण आम्ही बोलायचं. अरे वा, चांगलंय. किशोरीताई, आता ते मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर जी बातमी येते त्यामध्ये एक ओळ अशी आहे की त्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांचा मोठा ताफा त्यांच्यासोबत आहे. हो, पोलिसांना काम काय राहिलंय? पोलिसांना काहीच काम नाही राहिलंय. पोलिसांनी फक्त हेच करावं, कुठले फुटले यांना संरक्षण द्या, जेड सिक्युरिटी द्या. बाकी देशात काय काही काम नाही आता. परंतु ही सुरक्षा जी मिळते ती तुमच्या पक्षाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानंतर, विशेषतः संजय राऊतांनी ऑपरेशन तुडवाचा उल्लेख केल्यानंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली असं वाटतं तुम्हाला? तो इशारा गांभीर्यानं घेतलाय? नाही, तो तर घेतला, घाबरले. म्हणजे सैनिक म्हणवता आपण घाबरले. आणि जेड सिक्युरिटी दिली, जेड सिक्युरिटी पर्यंत मजल गेली. आतापर्यंत जेड सिक्युरिटी पंतप्रधान, राष्ट्रपती, आता उचापतींना पण जेड सिक्युरिटी मिळते. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूजला दिलीत, पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी. बातम्या आपण पाहतोय. नंतर फुटलेले सर्व 6 खासदार, बंड केलेले सर्व 6 खासदार हे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. आज दुपारी ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्रकार परिषदेला सुद्धा उपस्थित राहणार आहेत. मुंबईत पोहोचलेले 4 खासदार उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी म्हणून निघालेले आहेत. मुंबई विमानतळावरून ते नंदनवन या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शासकीय निवासस्थानाकडे निघाल्याची माहिती आहे. मुंबई विमानतळावर खासदारांचं विमान लँड झालं, त्यानंतर ते गाडीतून शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख असलेले एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या शासकीय निवासस्थानाकडे निघालेले आहेत आणि दरम्यान त्यांच्यासोबत पोलिसांचा सुद्धा मोठा फौजफाटा आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक सुद्धा विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यासाठी म्हणून उपस्थित होते. ओमराजे निंबाळकर, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वागचौरे हे सध्या शिंदेंची भेट घेण्यासाठी म्हणून नंदनवन या त्यांच्या शासकीय निवासस्थानाकडे निघालेले आहेत. आपण त्याचे काही दृश्य सुद्धा पाहू शकतो. विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं, शिंदेंच्या शिवसैनिकांनी स्वागत केलं त्यावेळेचे दृश्य आहेत. तर दुसरी दृश्य ही त्यांच्या गाड्यांच्या ताफ्याची आहेत आणि त्या ताफ्यासोबत पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त असल्याचं कळतं. तर या खासदारांच्या सुरक्षिततेसाठी म्हणून हा बंदोबस्त आहे. आज मोठ्या घडामोडी घडणार आहेत. एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. त्या पत्रकार परिषदेमध्ये हे खासदार 6 खासदार जे ठाकरेंची साथ सोडतायत आणि शिंदेंसोबत जाणार आहेत ते उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. आपली बाजू ते मांडणार आहेत, आपली भूमिका मांडणार आहेत. ठाकरेंची साथ का सोडता आहेत, शिंदेंसोबत का जाता आहेत ती भूमिका मांडणार असल्याचं कळतंय. तर सोबतच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना त्यांनी दिलेलं पत्र आज समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. काही फोटो समोर येतील अशीही शक्यता वर्तवली जाते. तर दिलेल्या पत्राला आजच मान्यताही मिळेल अशीही शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे आज राज्याचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे. यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जात असलेल्या या 6 खासदारांवर कारवाई केली जाईल, कारवाई होईल, न्याय व्यवस्था शाबूत असेल तर ती कारवाई नक्की होईल अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिलेली होती. आता हे 6 खासदार मुंबईमध्ये पोहोचले.